नमस्कार, मी विलास महल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे आज घाटंजीमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला. घाटंजीचे तहसीलदार विजय सावे, मुख्याधिकारी राजू घोडके, घाटंजी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. घाटंजी शहरातील शिक्षण प्रसारक मंडळ कन्या शाळेमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. आयोजित स्पर्धा एकूण 4 गटात विभागून घेण्यात आली. प्रत्येक गटाला एकूण 4 विषयांपैकी एका विषयावर चित्र रेखाटायचं होतं. या स्पर्धेत जवळपास 600 विद्यार्थी हे सहभागी झाल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना चित्र रेखाटण्यासाठी 1.5 ते 2 तासाचा हा अवधी देण्यात आला. निर्धारित वेळेत चित्र पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आपलं कौशल्य पणाला लावत असल्याचं दृश्य स्पर्धेच्या ठिकाणी पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांसोबतच पालक वर्गही मोठ्या संख्येने स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होते. घाटंजी शहरातील पत्रकारांनीही यावेळी हजेरी लावली. सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या. पाहूयात. मी जेव्हा इथे आलो तेव्हा 1ला ते 10व्या वर्गापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुरक आणि चांगली चित्र काढलेली आहे. तसेच त्यांच्या मनातली जी काही कल्पनाशक्ती आहे आणि आयोजक यांनी 16 विषय दिलेले होते 1ली ते 10वीला. त्यांच्या मनातून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे चित्र काढलेलं दिसून आलं. आणि असे उपक्रम हे वर्ष 2 वर्षातून म्हणजे 6 महिन्यातून जरी आपण ठेवले तर आपल्या मुलांना चांगले आपण कला, त्यांच्यातले उपजत ज्ञान आणि त्यांचं प्रतिभावंत आपण ते शोधून काढू शकतो. आणि एवढं सांगू शकतो की असे कार्यक्रम सर्व लोकांनी मिळून घेतलेले आहे. पत्रकार घाटंजीचे जेवढे मंडळी आहेत ते सर्व एकोप्याने आले. गावातील सर्व लोक एकोप्याने आले. विद्यार्थी आणि पालक वर्गाने चांगल्या प्रकारे सहभाग घेतला. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशा कार्याला आमची नेहमी शुभेच्छा राहील अशी ग्वाही देतो. सर्वप्रथम मी हे जे आयोजन केलं त्या सकाळ वृत्तपत्र समूहाला मी खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे हे आयोजन होत राहावं यासाठी पण मी त्यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. आणि 4 गटामध्ये स्पर्धा इथे दिसून आलेली आहे आणि म्हटलं जातं की आर्ट इज द हायेस्ट एक्सप्रेशन ऑफ द ह्युमन स्पिरिट. म्हणजे जे मानवी चैतन्य आहे ते व्यक्त करण्याचं सर्वात मोठं कला हे साधन आहे. आणि या कलेच्या माध्यमातूनच आपण आपली व्यक्त होऊ शकतो आणि हे सर्वोच्च साधन व्यक्त होण्याचं हे कला आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे, एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर हा जन्म फुका जाहला. म्हणजे हे कलेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये रुजावं, त्याची वाढ व्हावी, त्याची जोपासना व्हावी. आणि एक तरी कला विद्यार्थ्यांमध्ये रुजली तर ते मोठ्यापणी दुसऱ्या म्हणजे व्यसनासारख्या आहारी जाणार नाही आणि त्या कलेची वृद्धिंगन त्यांच्यामध्ये व्हावे यासाठी सकाळ वृत्त समूहाने हा खूप चांगला उपक्रम इथं राबवलेला आहे. आणि अशाच प्रकारचा उपक्रम त्यांनी नेहमी राबवावा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच सर्व विद्यार्थी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सकाळ वृत्तपत्राचे मी अभिनंदन करतो की त्यांनी असा एक उत्स्फूर्त प्रतिसाद असणारा चित्रकला स्पर्धा SPM शाळेमध्ये, कन्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. प्रतिसाद पाहता पालक वर्ग, विद्यार्थी बऱ्यापैकी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. काही चित्र सुद्धा मी पाहिलेले आहेत तर अतिशय काही हुबेहूब प्रतिबिंब असलेले चित्र, बोलके चित्र काढलेले आहेत. कलेमधून काढलेल्या एका चित्रावर असंख्य असे शब्द उमटतात असे काही चित्र सुद्धा या ठिकाणी दिसलेले आहेत. असेच दरवर्षी याप्रमाणे चित्रकला आयोजित करून मुलांना आपण या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आज या 4 गटांमध्ये झालेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये चांगला प्रतिसाद दिसत आहे. याबद्दल मी पुनश्च एकदा सकाळ वृत्तपत्राचे
अभिनंदन करतो व आम्हाला सुद्धा या ठिकाणी बोलवल्याबद्दल शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे जी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे, अशा स्पर्धा वारंवार नकाशा उपस्थित त्यांनी म्हणजे आयोजित करणं आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो यातून, आणि अशा स्पर्धा जर नेहमी होत राहिल्या तर मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो. यामुळे या सकाळ वृत्तपत्र समूहाचे मी आभार व्यक्त करतो की बा घाटाईसारख्या शहरामध्ये त्यांनी नाही का ही स्पर्धा आयोजित केली आणि विद्यार्थ्यांना एक संधी दिली. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मी आज विद्यार्थ्याच्या कलागुणासाठी त्यांना वावी मिळा म्हणून सकाळ वृत्तपत्राने जे पत्र हे परीक्षा आयोजित केली यासाठी त्यांना धन्यवाद देतो. आणि पत्रकार म्हणून मी एकच सांगतो की आज आमचे बरेचसे पत्रकार बांधव इथे उपस्थित आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व पत्रकार आज इथे दिसत आहे. हा केवळ एका समूहाचा विषय नसून विद्यार्थ्यांना कला गुणांना भाव देण्यासाठी, त्यांचं भविष्य घडण्यासाठी आज इथं पत्रकार एकत्रित आलेले आहे. हा माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. आणि पत्रकारांनी अशा सर्वच ठिकाणी आपल्या स्वतःच्या वर्तमानपत्राचा विचार न करता ज्या ठिकाणी विद्यार्थ्याचं कल्याण होत आहे अशा ठिकाणी सर्वांनी एकत्रित यावं अशी एक इच्छा व्यक्त करतो. समूहातर्फे आज जे छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे याबद्दल मी सर्वप्रथम सगळे विद्यार्थी, पालकवर्ग आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सर्व मान्यवर यांचं सकाळ समूहाच्या वतीने शब्दसन्मानाने स्वागत करतो. मुख्य म्हणजे चित्रकला, यातूनच जीवनाची कला आपल्याला साध्य करता येते. आणि या माध्यमातून लहान वयातच म्हणजे छोट्या छोट्या मुलांपासून तर इव्हन 10व्या वर्गापर्यंत जे मुलं असतात यांना कुठेतरी एक मोटिवेशन किंवा प्रोत्साहन कलेच्या माध्यमातून देता आलं पाहिजे. आणि सोबतच कुठल्याही समाजाचा किंवा कुठल्याही जातीचा भेदभाव न ठेवता सगळे मुलं एकत्र येऊन मुक्त हस्ताने आनंदाने जीवन जगण्याची कला यातून आत्मसात करण्यासाठी ही छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. आणि साधारणतः यामध्ये 700 विद्यार्थ्याचा आमचा एक थोडासा मानस होता की 700 विद्यार्थी इथे चित्रकले स्पर्धेला बसतील. आणि तो मानस बऱ्यापैकी म्हणजे 600च्या जवळपास इथे विद्यार्थी उपस्थिती देऊन जे आमच्या सकाळ समूहाच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित आहे याला कुठेतरी एक सकारात्मक प्रतिसाद मिळाला असं वाटतंय. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.